नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नगराध्यक्ष आणि नगरसेवक या पदाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या विभागाचे लोकप्रतिनिधी आमदार सन्माननीय समाधानजी अवताडे साहेब, पंढरपूर शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी, अध्यक्ष, नगरसेवक पदाचे उमेदवार, प्रभागातून आलेले त्यांचे सगळे सहकारी, या सर्वांचं भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज या प्रचाराच्या फेरीच्या माध्यमातून पंढरपूर शहर हे पूर्णपणे भाजपमय झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. उद्याच्या 2 तारखेला निकाल काय येणार आहे हे आता वेगळं सांगायची काही गरज दिसत नाही. पण तरी सुद्धा कार्यकर्त्यांनी कृपया गाफील न राहता आता सगळी आमिष तालुक्यातनं इकडे येऊन फिरवली जाणार आहेत. जातीची, पातीची, पैशाची, कारण समाधान दादाला आणि मला काही करून निवडणुकीत कसंही करायचं हाच एकमेव उद्देश या सगळ्या समोरच्या लोकांचा आहे. त्यांना पंढरपूरच्या विकासाचं घेणं आहे ना देणं आहे. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं, आजही सांगतो, जर ही जागा ओपन महिलेची निघाली नसती तर हे उमेदवार पंढरपूर शहरातल्या निवडणुकीकडे फिरकले सुद्धा नसते. फक्त राजकीय पुनर्वसन करायचं याच एकमेव उद्देशानं ही सगळी मंडळी आज निवडणुकीमध्ये एकत्र येऊन आम्हाला विरोध करतायत. माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की कुठल्याही अफवावर बळी पडू नका. आपल्या प्रभागात जावा, छोट्या छोट्या समाज घटकाला या ठिकाणी भेटून त्यांचं मत, भारतीय जनता पक्षाचं जे चिन्ह आहे कमळ, त्या कमळा पुढचं बटन दाबण्याकरता त्यांना आपण जाऊन त्यांच्याकडनं मत करून घ्यावं, त्यांना उद्युक्त करावं, अशीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. या प्रचार सभेसाठी आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सायंकाळी 6 वाजता भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची शेवटची सभा शिवतीर्थावरती या ठिकाणी आयोजित केलेली आहे. अशाच संख्येनं आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती करून मी थांबतो. धन्यवाद.